नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उन्हाळ्यातील वाळवणाची रेसिपी। तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लागणारे साबुदाणा बटाट्याचे पापड। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपी सुरुवात करूया। तर इथे बघा, मी हे साबुदाणा बटाट्याचे पापड तळून घेतलेले, कसे कुरकुरीत पापड हे आपले झालेले आहेत। तर यासाठी आपल्याला आदल्या दिवशी रात्री अर्धा किलो साबुदाणा स्वच्छ निसून आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला साबुदाणा स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून हा रात्रभर भिजत घालायचा आहे। मोकळ्या भांड्यात भिजू घाला, म्हणजे साबुदाणा फुलून येईल। तर बघा, इथे आपण साबुदाणा भिजेल असं पाणी टाकून घेतलं आणि आता याला झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं आहे। सकाळी उठल्यानंतर आपला साबुदाणा भिजला की नाही हे बघायचं आहे। तर बघा, इथे आपण एक साबुदाण्याचा दाणा दाबून बघितला, तर बघा आपला साबुदाणा भिजून झालेला आहे। आता ज्या भांड्याने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच भांड्याने 5 भांडे आपण या पातेल्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला उकळी येईल तोवर फुल गॅसवर ठेवायचं आहे। आता यावर आपण झाकण ठेवून देऊया, जेणेकरून उकळ लवकर येईल। तर बघा, आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे। यामध्ये आता भिजलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आणि मगच पाण्यामध्ये टाकायचा। आणि आता परत एकदा मिक्स करून घेणार आहोत। साबुदाणा शिजतो तोवर आपण इथे बटाटे किसून घेणार आहोत। तर बघा, इथे मी मध्यम आकाराची 6 बटाटे घेतलेले आहेत। तर यांना आपण साल काढून घेऊन किसून घेणार आहोत। तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवतोय तशा प्रकारे आपल्याला लांब लांब हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। जास्त बारीकही किसू नका, नाहीतर शिजल्यानंतर हा बटाट्याचा किस दिसणार नाही। मध्यम आकाराचाच आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। तर बघा, किसून झाल्यानंतर या बटाट्याच्या किसाला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं। तोवर आपला साबुदाणा इथे पारदर्शी झालेला आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसतंय तशा पद्धतीने जर तुमचा साबुदाणा पारदर्शी होत असेल तर लगेच त्यानंतर त्यामध्ये आपण बटाट्याचा किस टाकून घ्यायचा। तर बघा, इथे मी बटाट्याचा किस टाकून घेतला। नंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर चपाटा मिरचीचं चटणी चवीनुसार, हे ऑप्शनल आहे। त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे मीठ, तिखट आणि जिरं मिक्स होईल। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसते तशा पद्धतीने आपल्याला याची खदखदून उकळी काढून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपल्या मिश्रणाची उकळ काढून घ्यायची आहे। आता एका प्लेटवर आपल्याला हे मिश्रण टाकून बघायचं आहे। तर बघा, टाकल्यानंतर आपलं मिश्रण जास्त पसरत नाही आहे, म्हणजे याचाच अर्थ आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे। आता तुम्ही एखाद्या धोतराच्या कपडावर किंवा प्लास्टिकच्या शीटवर हे पापडाचं मिश्रण टाकून घ्यायचं 1-1 चमच्यांनी, जास्त पसरवू नका। जास्त पातळ जर आपण टाकले तर काढण्यासाठी जळ जाईल। तर बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार असं 1-1 चमचा टाकून घ्यायचा आणि थोडंसं पसरवून घ्यायचं। आता इथे खाली टाईल्स काळी झालेली आहे म्हणून तसे तुम्हाला पापड दिसत आहेत, पण पिवळेच आहेत पापड। तर बघा, आता वाळल्यानंतर याला उलट करून वाळवून घेतलं आणि याच्यावर आता पाणी टाकून घेणार आहोत। तर पूर्ण धोतराचा जो कपडा आहे तो ओला होईल तोवर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं भिजू द्यायचं आहे। त्यानंतर सर्व पापड मी इथे काढून घेतले आणि यांना 2 दिवस उन्हात वाळवून घेतलं कणकणीत। तर बघा, अशा पद्धतीने आपले हे पापड झालेले आहेत। आता आपण तळण्यासाठी घेणार आहोत पापड। आधी तेल फुल गॅसवर तापवून घ्यायचं, नंतर गॅस कमी करून यामध्ये आपण थोडंसं पापडाचा चुरा टाकून बघितला तर तो लगेच फुलून आला वरती।
बघा, तर आपलं तेल तापलेलं आहे. आता आपल्याला पापड टाकायचा आहे. तर बघा, आपला पापड दुप्पट फुलून आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पापड तळून घ्यायचे आहेत. तर बघा, तेलात टाकताच आपला पापड लगेच फुलून येतोय. चौपट फुलणारा हा पापड कुरकुरीत आणि खायलासुद्धा छान लागतो. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघाव्याशा वाटत असतील तर बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेचच येईल. तर बघा, असे हे कुरकुरीत पापड खायलासुद्धा चविष्ट आणि तुम्हाला खूप आवडतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.